हेच देगा पांडुरंगा संता लुटांगणी जाता लाज नको म्हणी मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देईनाचे भृंगी मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा पांडुरंगा करू अधिकरण देशबंधू श्री चरण श्री गुरूंची दे नमस्कार काय माझे वाणी म्हणेल संतांचे रंगू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्ण गुणनाम ऐसे दे प्रेम काही काळा मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांगही करी दंडवत समचरण सरोजम सांगणीलाम धराजं जगन्नेतवाणीं मण्डणं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि विठ्ठल हरिदासाची घरी मधोपदवा जन्मांतरी मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदूत धारक जगद्गुरु श्री कृपा श्री क्षेत्र शूर श्री संत शिवाई माता यांच्या 77व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्री संत बहिणाबाई महाराज आणि शंकर स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी पुण्यतिथी महोत्सव चालू आहे. आज आपण उपांत्य चिंतनामध्ये उपांत्य म्हणजे शेवटचे दिवस बहुतेक वक्त्यावर जबाबदारी आहे. आजच्या दिवशी आपण पाठीमागे 6 दिवस जी सेवा केली काय उद्देशाने केली तो उद्देश प्रगट करण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस आणि त्या सूत्राला स्वीकारून महाराजांचा आपण 4 चरणाचा छोटासा अभंग भौतिकांच्या परिचयाचा अभंग आपण चिंतना करताना लिहिलेला आहे. भगवान परमात्म्याच्या भक्ती क्षेत्रात आपल्याला काही प्रकार दिसतात. एक प्रकार असा आहे तो भगवान परमात्म्याची भक्ती करतो पण अजिबातच मागत नाही. दुसरा मागतो गरजेनं मागतो. तिसरा मागतो प्रेमाने मागतो आणि चौथा मागतो परमात्मा मागा म्हणून मागतो. विठ्ठल मागत नाही. का मागत नाही याचं कारण आहे परमात्मा आपल्याला न मागता देतो. फक्त सेवा करणं सेवे लागे सेवक धारू तुमच्या लागलो त्याच्या सेवा द्वार मागून विमुक्ती
परमश्रेष्ठ मुक्तीचं द्वार जर कोणतं असेल तर सेवा आहे. आणि त्या सेवेचा मोबदला जर बघितला तो सेवेकरी होत नाही, तो व्यापारी होतो. जेव्हा भगवान नरसिंह परमात्म्याने हिरण्यकश्यपूचा काटा काढलाय आणि भयानक करून कुंजवाशी परमेश्वर ते डोंगरी बाळग म्हणायचे. हा जो नरसिंह परमात्म्याचा अवतार झाला तो पंजाब मध्ये झाला. अजूनही तिथल्या लोकांचा स्वाभाविक क्रोध अधिक आहे. तेव्हा खूप अशा प्रकारचा तो गुरुगुरु असणारा वाद क्रोध कदाचित अवेळी जगाचा नाश होईल. देवता घाबरले आणि तो क्रोध शांत करण्याकरता जेव्हा भगवान गणपती देवाला विनंती केली, गणपती देवाने सांगितलं आपली मात्रा नाही चालत, तर त्यांचं मुख आहे सिंहाचं, माझं मुख आहे हत्तीचं. स्वभाव आहे अजिबात काही करू शकत नाही. शेवटी लक्ष्मण सर्वांना विनंती केली, बाबा इतका क्रोध कधीच पाहिला नाही, माझी छाती नाही पडली. शेवटी सिंहाच्या छाव्याला सिंहाची भीती वाटत नाही. या दृष्टिकोनातून ज्याच्या करता तो अवतार झाला त्या भक्तराज प्रल्हादाला पुढे पाठवलं. भक्तराज प्रल्हाद पुढे उचलून घेतला कडीवरी भक्त सुखे निवारा. आणि अशा वेळेला भगवान नरसिंह परमात्मा प्रल्हादाला म्हणतात, प्रल्हादा अरे माझ्या भक्तीकरता किती यातना सहन केलं असेल. भयानक क्लेश द्यावं लागलं. सरळ तेलाच्या कढईत पडावं लागलं. हत्तीच्या पायाखाली शिंगून घ्यावं लागलं आणि मोठ्या कड्यावरून ढकलून पडावं लागलं. केवढे मोठे कष्ट केले. वरम मनुष्य होतं काहीतरी वाघ म्हणत. प्रल्हाद म्हटला, देवा नाही म्हणतो सभ्य सवय वनिक जो सेवा करतो आणि मागतो तो सेवक नाही. वनिक म्हणजे व्यापारी आहे. व्यापारामध्ये घ्यायचं असतं द्यायचं असतं, घेणं देणं असतं. तसं या भक्तीचं कार्य आहे, घेणं देणं नाही जमत. आणि आम्ही अत्यंत निश्चिंत आहोत. फार आग्रह झाला होता एक गोष्ट मागितली ते मी पुढच्या भक्ताकडे सांगणार नाही, पण पहिला टप्पा आहे नाही मागितलं. जसं स्वामी रामतीर्थांचं चिंतन मी कुठंतरी सांगितलं असेल, आपण ऐकलं असेल, लक्षात आलं असेल. जेव्हा भगवान परमात्मा प्रगट झाले स्वामी रामतीर्थांना सांगितलं मला काहीतरी माग. स्वामी रामतीर्थ म्हणतात, तेरे भावी जो करू भलो गुरु संसार राजे है उसमें जिसमें तेरी रंजान. जीता रखे हमें या शीर्षे तन उतारे राजे है उसमें जिसमें तेरी रंजान. कामने ठेवी तैसे आम्ही राहू त्याच्या इच्छे. आम्हाला काय पाहिजे ते त्याला कळतंय, कशाला मागायचं. गरजेच्या गोष्टी जर भगवान न मागता देतो तर मागण्याचं कशा करता व्यर्थ अशा प्रकारचं कष्ट घेतो. एक पक्ष आहे विठ्ठल ज्यांनी ऐकलं नाही त्याच्याकरता सांगतो. आमचे चोलते आणि मी आम्हा दोघांना आमच्या वडिलांनी मृदंग शिकवले नाही. फक्त 32 बोल दिली होती आणि 32 बोलातूनच इकडं आलोय. कीर्तनात मृदंग वाजवतो.
एवढं तेवढं काय लागते त्याला? होय, बदल वाजवलं काय लागतं? तेव्हा त्यांनाही दिले होते आणि ते गोड बदल वाजवायचे. गोडीवर बदल ठेवल्यानंतर हात परत नव्हते तेव्हा खाली चवरून द्यायचा आणि मग त्याच्यावर मृदंग होतो. वैकुंठवासी गुरुनाम गुरुबंकर स्वामी महाराज यांच्या कीर्तनात त्याने मृदंग वाजवला. आता निसर्ग अत्यंत गोड आणि मग ते पाहिल्यानंतर विठ्ठल विठ्ठल स्वामी महाराजांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं, माझ्याकडे देऊ नका, चांगलं तयार करतो. त्यांच्या वडिलाचं नाव मारुतीराव. काय घेऊन जात. बापूना मुंबईला माधवबागेमध्ये मक्खनजी भैया म्हणून जागतिक कीर्तीचे बनवये त्यांच्या जवळ ठेवलं. शिक्षण सुरू झालं. काही काल उठल्यानंतर बापूंनी आपल्या गुरु महाराजांना बोल मागितला. मागचा बोल बसल्यानंतर पुढचा बोल मागणं करतो नाही का? मागितले गुन्हा बोल मागितल्यावर म्हातारी एवढं संतापलं, ज्यांच्या यहाँ से फिर से वो नहीं दिखाना. घेऊन जा. यांना कळलं नाही काय चुकलं हे कळलं. गुरुजींच्या घराचं बाहेरचं दार, इथं दाराच्या जवळ जाऊन बसले आणि दुसऱ्या दिवसापासून सूर्योदय ते सूर्यास्त गुरुजी आत चालले की दर्शन घ्यायचं, बाहेर चालले की दर्शन घ्यायचं, काही बोलायचं नाही. हे किती दिवस केलं? 4 महिने. अलीकडचा काळ असता तो तुझा भाग, दुसरा भाग दुसरीकडे घेतली नाही निष्ठा. आणि 4 महिन्यानंतर म्हातारा प्रसन्न झाला. हवा बेटा अंदर आग बोलून घेतलं, शिकवायला सुरुवात केली. यांना वाटलं माझं काय चुकलं अजून माझ्या लक्षात आलं नाही. जो पण चूक लक्षात येत नाही तोपर्यंत पुन्हा चूक होण्याची शक्यता आहे. त्याचा करता एक दिवशी प्रसन्न असताना विचारलं, तुझी माझ्याकडनं काही चूक झाली मला कळली नाही, कृपा करून सांगा, मी पुन्हा बोलणार नाही. मक्खनजी भैयाने सांगितलं, तुम्हाला बोल मागितलं, तुला काय पाहिजे ते मला कळतं का? तुला कळतं. तुला कळत असतं तर मी कशाला मुला कळणार? काय गुरु शिष्य परंपरा. म्हणून जगात कीर्ती करू शकले. मला हे म्हणायचंय एक वर्ग असा की तो मागत नाही. का मागत नाही? परमात्म्याला कळते आपल्याला काय हवं. दुसरा वर्ग असा देवापुढे मागतो पण गरज आपल्या जीवनातली, ज्याला आपल्या जन्मभूमीचा कंटाळा आलेला आहे. संसार तापी तापलो मी देवा, हरी काया देवा कुटुंबा, हरी काया देवा कुटुंबा, हरी काया देवा कुटुंबा. माझी माय पांडुरंगी खूप त्रस्त होण्याकरता वृत्ती नाजूक लागते. वैकुंठवासी गुरुवर्य तुमच्या महाराज म्हणायची,
एक माणूस जेलमधून आला आणि लोकांना सांगू लागला 7 वेळेला जेलमध्ये गेलो पण कुणाचं थाईक म्हणून घेतलं म्हणायचे जेल प्रमाणे ससुराल आहे जेलचं आमची सासरवाडी आहे ते 12 कडे असलं तर कशा म्हणतो पण ज्याचं मन कोवळ झालं आणि कोवळ झालं त्याला ग्रीक पदावर दानोबाऱ्यांचे चिंतन दिले उपदो मरणे पुन्हा जन्माला यायचं पुन्हा मरायचं ही खरी लाद आहे आणि अशी लाद दूर करण्याकरता एक वेळ करी दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी आठवी न पाय हा न माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा गरज आहे परमात्म्याची दुसरा वर्ग आहे गरजेच्या पुढे गेलेला मुक्त होण्याची गरज नाही का गरज आहे ज्यांना तो जन्म सोपा आहे त्यांना मुक्त होण्याची गरज नाही आम्हा विष्णुदासा सुलभ गर्भवासी हे धारावी आमासी 3 प्रकार झाले आता 4था प्रकार परमात्मा भीम याच्यात शंकाच नाही ज्या वर्गाची गरज राहिली नाही आणि आवड निर्माण झाली म्हणून मागायची गरज नाही तरी परंतु परमात्म्याचा सापेक्षेने मागण्याचा एक प्रकार आहे 4था भगवत भक्त तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागे आणि त्याचा परिणाम भगवान परमात्म्याला असं वाटतं की माझ्या भक्तांनी मला काही मागावं जुना दृष्टांत गावरान गाई नवीन तांदलेली असावी आणि शेतामध्ये धरणाकरता गेलेली असावी घरी वासरू बांधलेलं असावं सूर्यास्ताची वेळ आणि गुराख्याला काहीतरी काम लागलेलं असावं म्हणून त्याने गावाकडचा रस्ता धरू नये अशा वेळेला घरी असलेलं वासरू भूक लागली म्हणून ओरडतं पण शेतात गेलेली गाय आहे तिला सुद्धा आपल्या वासराला पाजण्याची गरज असते ती हंबरते आणि काही गायी नाही आपोआप धारा लागतात दुधाच्या धारा आपोआप लागतात का तिला एक पाजण्याची गरज आहे जसं वासराला पिण्याची गरज आहे गायीला सुद्धा पाजण्याची गरज आहे स्वामी विवेकानंद फार मोठं उदाहरण आहे स्वामी विवेकानंद सुशिक्षित होते आणि कोणीही वक्ता देवधर्माचं काही बोलला व्याख्यान झाल्यानंतर त्याच्याकडे जायचे ज्या देवाविषयी तुम्ही बोलला तो देव तुम्ही पाहिला का प्रारब्ध आपलं चांगलं आपल्याला कोणी विचारत नाही तर आपलं सगळं दिवाळीत निघून जाईल नाही 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 म्हणायची सद्भाग्याने रामकृष्ण परमहंसाचं एक प्रवचन ऐकलं आणि ऐकल्यानंतर पूर्वीचं नाव होतं नरेंद्र यानं विचारलं स्वामी ज्या काली मातेचं तुम्ही वर्णन केलं ते तुम्ही पाहिली का रामकृष्ण परमहंस नरेंद्र अरे पाहिली नाही माझ्या जवळ तुझ्यापेक्षा जवळ दिसते आणि तुला पाहायचे तर पुढे बस नरेंद्र पुढे बसले डोकं हात ठेवल्यावर समाधी झाली काही काळातच रामकृष्ण परमहंस म्हणतात नरेंद्र अरे किती उशीर आला रे माझ्याकडे या उदाहरणातून काय या उदाहरणातून हेच आहे की यांना सुद्धा देण्याची गरज आहे अशा वेळेला हा 4था प्रकारचा भक्त आहे हा 4था प्रकारचा भक्त 3 प्रकारच्या भक्ताच्या पुढे भगवान परमात्म्याने अपेक्षा करावी मागण्याची
मागण्याची वास मुखाकडे चिंतेल्या रोकडे मनोरथ भक्तांना आपल्याला काही मागावं अशी भगवान परमात्म्याला इच्छा आहे आणि त्याच्या इच्छेकरता म्हणून मागायचं तो आपल्या आजच्या अभंगाच्या पहिल्या जन्मात मज उपजवा जन्मांतरी हरीचे दास आहे भगवान परमात्म्याची भक्ती करतात त्यांच्या घरी मला पुढच्या जन्मात जन्म मोठी कसं म्हणत मानवी हरिदासाची पोटी म्हणत नाही हरिदासाची काही हरिदासाची असतात ब्रह्मचारी झाली असतात होय पगार मानव हरिदासाची पोटी नाही हरिदासाची घरी त्यांच्या घरात कुठल्याही रूपाने मला जन्म संत समागम एखादी परी व्हावे त्यांची द्वारी श्वान कुत्र्याच्या जन्माला होईना पण त्यांच्या ह्याच्या भाऊ आळंदीला मागे कसं कुठं होतं महाराज माऊलीच्या मंदिरात काय त्याला समजत होतो कुणाष्ट ते सभा मंडपामध्ये कीर्तन तरवतन बसत मुळात कीर्तन झालं की निघून जायचं आम्हाला कसं वाटायचं या मागणीप्रमाणे यांनी जन्म घेतला तर काय होईल त्यांची द्वारी श्वान संतांची लहानी होईल किडा त्यांच्या लहानीमध्ये किडा होईल त्यांच्या पायातले पायपूस होऊन नाही त्यामुळे त्यांची पायपूस गोण्या वास करीत येते हा सगळा अट्टास का याचं कारण आहे त्यांच्या मुखातून ते रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाचे त्यांच्या उशिष्टाचं जेवण
प्रकार असा आहे, ज्यांच्या जीवनामध्ये भगवंताच्या भक्तीला सिद्ध अवस्था प्राप्त झाली, त्यांच्या मुखातून जे अक्षर असतात ती इतर अक्षरापेक्षा वेगळी असतात, ती अजरामर असतात. म्हणून आम्ही श्रद्धेने बोलत असतो, विद्वानाच्या मुखातून येणारे अक्षर जोपर्यंत विद्वान हयात आहे तोपर्यंत असतात. तो विद्वान का वैकुंठवासी झाला की त्या अक्षर वैकुंठवासी. पण जो भगवत भक्त आहे त्याला भगवान परमात्म्याचा प्रसाद प्राप्त झाला आहे. प्रसाद प्राप्त होऊन ज्याला ओज शक्ती निर्माण झाली, प्रसाद हृदयात, ओज शक्ती ही मेंदूत निर्माण होते. ज्याच्या मेंदूमध्ये ओज शक्ती निर्माण झाली त्याचा शब्द कधी खाली पडत नसतो. अशा प्रकारची शक्ती त्यांच्याकडे झालेली आहे. त्यांच्या घरात मला जन्म हवा आहे, तो कोणत्याही पद्धतीने त्याचा अट्टास नाही, फक्त हरिदासांच्या घरचं मात्र अट्टास आहे. हरिदासाची घरी मग उपदवा जन्मांतरी विचार फार मोठा आहे की वास्तविक जन्म घेणं फार वाईट आहे. वी पदावर ज्ञानोबाला लिहितात, उपदो मरणे नावा. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं. खंडन केव्हा व्हावी नजरा शुद्धी, गाडग्याची सुट्टी फुटली, राट गडगडतो. आम्ही आळंदीला 1962 साली ज्ञानोबांच्या बागेत राट गडगं पाहिजे. लोखंडाची होती. त्याच्या अगोदरच्या काळात गाडगे बांधायची गाडगे, त्या गाडग्याने त्याला असं योजना होती, ती गाडगं खाली जाताना तोंड त्याचं खाली असायचं, पाण्यात बुडायचं, पाण्याने भरायचं आणि वर आलं की वर खावत असायचं, त्याच्यात ते उलटायचं, खाली जायचं वर यायचं, खाली जायचं वर यायचं. हे केव्हा संपायचं? महाराज म्हणतात गाडग्याची सुटी फुटली, फुटल्याशिवाय त्याला मुक्तता नाही. फुटलं की मग तो शेतकरी दुसरं लावतो. तो जन्म मनाला कंटाळ आहे. असं जर परमार्थाची भूमिका आहे आणि ती भूमिका सर्व संतांना मान्य आहे, तर जगद्गुरु तुकाराम महाराज पुन्हा जन्म का मागतात हा महत्वाचा प्रश्न आहे. वास्तविक जन्म घेण्याकरता गर्भवासात राहावं लागतं आणि गर्भवासाचं दुःख किती भयानक आहे काय सांगू. गर्भीची यातना, भोगिता नारायण, मांस बळमुक्त जाना, क्षणोक्षणा ध्यात असे. खूप ज्ञानोबांनी खूप सुंदर लिहिलं. मातेच्या उदरपोरी पचोनी विष्ठेच्या दातरी, उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मोनी मरती. कितीतरी दुःख आहे आणि यासारखं दुसरं दुःख नाही. दुःख फार मोठं असताना प्रसिद्ध करतात. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण सुखा करता दुःख सहन करणं हा एक प्रकार आहे आणि एक दुसरा प्रकार आहे सुखा करता सुख मागणं हा प्रकार आहे. दुःखा करता दुःख सहन करणं हा प्रकार आहे. पण याचं गिरेक सापडणार नाही. कारण जगामध्ये एक कश्चित सौख्य हेतू येतं ती जगती नाही व दुःखस्य हेतू. जगात कोणताही जीवात्मा मला दुःख हवं असं कधीच म्हणू शकत नाही. महर्षी अरविंद घोषांच्या वचनाप्रमाणे सत्यानंदाच्या पलीकडे आतापर्यंत कोणी गेला नाही, जात नाही, जाणार नाही, जाण्याची शक्यताही. कारण जीवात्मा मुळात परमात्म्याचा अंश आहे आणि परमात्मा म्हणजे यो वै भूमा
तत्सुखम नाल्पे सुखम असते. परमात्मा सुखरूप आहे आणि सुखरूपत्वाची अशी जी भावना आहे ती कधी दूर होणार नाही. पण असं असताना जन्मामध्ये दुःख आहे तर मग कशा करता अशा प्रकारचा तो जन्म मागावा हा पहिला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जर अनंत अशा प्रकारचं सुख जर मिळत असेल तर दुःख भोगायला काय हरकत नाही. नाथ महाराजांनी दृष्टांत दिलाय. एक मनुष्य ज्वारी राखण्याचे दिवस होते. आपल्या ज्वारीच्या पिकामध्ये आठवडा घालून त्याच्यावर उभं राहून गोपनीनं पाखर हाकत होता. हाकत असताना एका राजाच्या मुलाने ते पाहिलं. पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं की वा वा काय आनंद आहे. गोपन फिरवायची, झटका मारायचा, फट आवाज व्हायचा. हे पाहिल्यानंतर त्याला वाटलं आपल्याला देखील गोपन मुंडा पाहिजे. घरी येऊन बापाला सांगितलं बाबा मला गोपन मुंड पाहिजे. आता राजाचं ठीक होते काय कमी. सुंदर अशा प्रकारची रेशमाची गोपन तयार केली आणि गुंडी दगडाची नाही सोन्याची गुंडी बनवली. एका शेतीमध्ये ज्वारीच्या पिकाजवळ गावाच्या जवळ आणि एक आठवडा घालून दिले. जा म्हणले खेळ जाते. तो गेला राजपुत्र आठवड्यावर चढला आणि तो सोन्याचा गुंडा गोपनीत ठेवला. गरगर फिरवला, जोरात मारला. योगायोगाने त्या पिकामध्ये गावातला माणूस शौचविधी करण्याकरता आला. गुरुच्या काळात कुठं शौच होत होते नव्हते मला आलेला होता आणि योगायोगाने तो सोन्याचा गुंडा त्याच्या पाठीत जोरात बसला. बसल्यानंतर मिळवले कुठले काय लागले. मग पाठी मागितली म्हणून पाहिलं सोन्याचा गुंडा अजून दाखवत मार का सुखा करता दुःख सहन करणं हा माणसाचा स्वभाव. तसं या मनुष्य जन्माला आल्यानंतर पुन्हा सुख व्हावं हा प्रकार याच्या करता आम्हाला त्यांच्या घरी जन्म द्या. आता आणखी याच्या पुढची शंका प्रकट करतो. कोणती शंका आहे. भगवान परमात्मा करतो अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती जर आहे तर पुन्हा जन्म मागण्यापेक्षा हा जन्म जसा अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुवंश विभीषणा कृपा परशुरामश्च सप्तैते चिरंजीव. हे जसे चिरंजीव आहेत तसं चिरंजीव चिरंजीव अवस्थेची मागणी का मागितली नाही. याचं उत्तर असं आहे की जेव्हा भगवत भक्त मृत्यू रूपात होतात ठराविक काळ घेऊन येतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मृत्यू लोकांचा नियम आहे येथे राहण्याची नाही गर्भकोटी. बाकीच्या तर सोडा. तीरते पामर जीव केली मृत्यू लोकातला नियम आहे
आया है सो जाएगा। राजा रंक फकीर कितने सिंहासन पर चढ़े, कितने ने पहले चलिए नियम। आणि भगवान परमात्म्याच्या नियमाच्या बाबतीत हस्तक्षेप करण्याची इच्छा संतांची नसते। सिद्धांत आपण भरपूर अभ्यासून म्हणलेला आहे। ज्यांचं श्रीमद भागवत या ठिकाणी ते माझ्याच नावाचे आहेत। पुन्हा पगार महाराज आहेत, हे महाराज भागवताचार्य आहेत, खूप अण्णा आहेत, इकडे सदी मुंड्यातून अभ्यास व्हा। तेव्हा मला एक असं विचारायचं आहे की जन्म लांबवता आला असता पण का मागितलं नाही, याचं एकच कारण आहे, भगवान परमात्म्याने मृत्यूलोकामध्ये जो नियम केलाय ना, त्या नियमाला अपवाद राहायचं नाही। एक महान परमात्म्याची दिव्य शक्ती आली, त्याच्यात हस्तक्षेप करायचा नाही। सिद्धांत असा आहे, जीवाला ब्रह्म होता येतं पण जीवाला ईश्वर होता येत नाही। बारकाचं चिंतन, ब्रह्म होता येतं, ईश्वर होता, ईश्वरत्वाची उपाधी वेगळी आहे, जीवपणाची उपाधी वेगळी, ब्रह्म उपाधी वेगळी। ईश्वर नाही होता येत। राया विठोबाची पद अभिलाषी, पातकाची राशी तुका म्हणे। भगवान पांडुरंग परमात्म्याच्या ईश्वर तत्वाची उपाधी जो अभिलषित करतो, महाराज म्हणतो तो पापाची राशी आहे। कारण सृष्टी संचलन करण्याकरता भगवान परमात्म्याने जे कायदे काढले, जी घटना निर्माण केली आहे, त्या घटनेमध्ये हस्तक्षेप नाही। घटना म्हणजे घटना। एक छोटासा प्रसंग आहे आपल्या एका अभंगामध्ये, कानो पात्रा खोदो पिंजारितो दादू, भजनी आवेदू। कानो पात्रा भक्त, त्यांचं चरित्र आपल्याला माहिती आहे। आता खोदूंचं चरित्र असं आहे, एकदा म्हणतात श्रावण महिना संपला तरी आकाशातून थेंब पडलं नाही, सर्व प्रजा त्रस्त झाली, राजाकडे गेले, सरकार जबाबदार तुम्ही आहात, एक वाक्य संस्कृत मधून, राजा कालस्य कारणम, प्रजेला सुख मिळावं का दुःख मिळावं याचं कारण राजाची पुण्य आहे। भगवान रामचंद्रांचं वाक्य एका ठिकाणी, नमेस्ते नवपदे, माझ्या राज्यात एकच चूर नाही, म्हणून त्याला राम राज्य म्हणतात। तेव्हा राजाकडे आली, सरकार तुम्ही जबाबदार आहे। राजाने सांगितलं, अरे बाबा मी माणूस आहे तुमच्यासारखा, माझ्याकडे काय जबाबदारी आहे? फार झालं तर पाण्याची टंचाई निर्माण झाली तर टँकर पुरवू शकेल, पण पाणी थोडं पडू शकतं। काही लोकांना अधिकार माहित होता, कोणाचा? खोदू महाराज। राजाला सांगितलं, सरकार खोदू महाराज आहेत ना, त्यांच्याकडे ताकद आहे, पाऊस पाडण्याची ताकद आहे, आपण चला। खूप मोठा लवाजमा घेऊन राजा गेला खोदू महाराजांच्याकडे। खोदू महाराज एका शेतामध्ये झोपडे बांधून भगवत चिंतनामध्ये आनंदात होते। राजाने हाक मारली, खोदू महाराजांना आपल्या झोपडीचं दार उघडायला लावलं आणि दार उघडल्यानंतर राजाने खोदू महाराजांचे पाय धरले, ते सोडीच ना। महाराज पाऊस पडा, श्रावण महिना संपून गेलाय, अजून वरून थेंब पडलं नाही। खोदू महाराजांनी सांगितलं, राजा मला जर पाऊस पडता आला असता तर तुझ्या राजधानीमध्ये बेकेचे तुकडे कशाला मोडले असतील म्हणून। त्या राजाने सांगितलं, महाराज हा तुमचा लपण्याचा प्रयत्न आहे, लपू नका, पाऊस पडल्याशिवाय मी जाणार नाही, तुमचे पाय सोडणार नाही। नाईलाज झाला महाराज, आणि नाईलाज झाल्यानंतर मग खोदू महाराज सांगितलं, जा पडेल पाऊस। राजाला तेवढा शब्द पाहिजे होता, खोदू महाराज परत गेले राजधानीमध्ये,
राजा परत गेल्यानंतर खोदू महाराजांनी भगवंताच्या भक्तीमध्ये स्वतःचं सामर्थ्य वापरलं. धो 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 पाऊस पडला, नदी नाले तुडुंब भरले. पण मला विचार करू लागले, पाऊस पाडण्याचं जबाबदारी कोणाकडे? वरुणाकडे. आणि वरुणाला आज्ञा देणारा कोण आहे? ईश्वर तत्व आहे. हे यांचा कारभार. आणि असा असताना मी हस्तक्षेप का करावा? खातं कुणाच आहे? वरुणाचं खातं. आणि मी माझ्या सामर्थ्यानं पाऊस पाडला याचा अर्थ मी त्यांच्या कारभारात हस्तक्षेप केला. आणि हस्तक्षेप केल्यामुळे मी आता जिवंत राहण्याच्या योग्यतेचा नाही. एका क्षणात खवदू महाराजांनी प्राण सोडला. मी याच्याकरता सांगितला की जीवाला ब्रह्म होता येतं, पण ईश्वर होता येत नाही. ईश्वर तत्व जे आहे ते वेगळं आहे. आणि ईश्वर तत्वाने या मृत्यूलोकाचा नियम असा ठेवलेला की जन्माला आलेल्याला जाऊ शकतो. याच्यामुळे आम्ही नाशिकपणाचं मागितलं नाही. मागितलं ते एकच मागितलं की हरिदासाची घरी मद उपजवा जन्मांतरी अनेक जन्म मला द्या. याचं कारण आहे की या हरिदासाच्या घरी जो काही भक्तीचा आनंद असतो तो दुसरीकडे आणि तिथं भोगायला मिळेल एवढ्या करता मला त्यांच्या घरी जन्म द्या. परमात्मा मी मागतो म्हणजे माझ्या अपेक्षेने मागत नाही, ते तुमच्या अपेक्षेने मागतोय. अभंगाच्या
मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा पांडुरंगा मान 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 नेहमी म्हणता तुम्ही, मग म्हणून आता मी मागायला लागलो हेची अवधारण आहे. उदाहरण म्हणजे निश्चय. मागत असताना निश्चयात्मक मागणं हे फार श्रेष्ठ आहे. निवड आणि निश्चय दोन फार महत्वाची गोष्ट. पहिल्यांदा जगात आपल्याला काय हवं याची निवड करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. असं निवडावं की पुन्हा आपल्याला दुसरं काही मागण्याची गरज पडणार नाही, असं निवडण्याची अपेक्षा आहे. निवड का करायची याचं कारण आहे, जगामध्ये चांगलं आणि वाईटचं मिश्रण आहे. श्रीमंत शंकराचार्यांचं उद्घोष आहे, या जगात सत्यानृते मिथुनी कृत्या ममेद मिती नैसर्गिक होईल लोक व्यवहार. खरं आणि खोटं याचं विषय. 100% खरं असलं तर विषयच नव्हतं, 100% खोटं असलं तर विषयच नव्हतं. इथं खरंही आहे आणि खोटं आहे. खरं खोट्याचं मिश्रण म्हणजे जग आहे. एक महत्वाचा सिद्धांत आहे. खोटं खोटं खपत नाही, खोटं खऱ्यावर खपत. गतिशास्त्राचा नियम आहे. आता खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीची वाहनं आहेत. आपण सडकीवर पळतो वाहन घेऊन. ते वाहन का पळतं याचं कारण आहे, सडक पळत नाही म्हणून वाहन पळत. उद्या सडक पळायला गेलो पळेल का वाहन. गतिशास्त्राचा नियम आहे, गती स्थिरावर असते. याच्याकरता गतिमान होतं का होतं, सडक स्थिर असते म्हणून. रेल्वे लोखंडी रुळावर धावते का धावते, रुळ धावत नाहीत म्हणून रेल्वे धावते. उद्या जर रुळामध्ये 1-2 फुटाचं अंतर जर झालं तर मध्ये बसणाऱ्याचं वैकुंठापर्यंत अंतर वाढतं. गतिशास्त्र. आकाशात विमान का धावतं, विमान धावण्याचं महत्वाचं कारण आकाश धावत नाही म्हणून विमान. असं खरं आणि खोटं याचा विचार जर केला तर खऱ्याच्या अधिष्ठानावर खोटं. सत्य गेले घोड्यावरी हवेतले शितारी थोडी. खरं झाकलेलं आहे आणि खोटं पुढावं. पण खोटं खोटं खपत नाही, खोटं खऱ्यावर खपत. काही लोक कोर्टात रोज साक्ष देण्याकरता असतात, साक्षीदार होतात. आता इतकं पाहिलेलं असतं कधी, रोज साक्ष रोज साक्ष. कारण कोर्टाच्या पुढे साक्ष देत असताना प्रतिपक्षाचा वकील म्हणत असतो, म्हणा देवा शपथ खरं बोलेल, म्हणा. साक्ष देणार म्हणा फक्त देवा शपथ खरं बोलेल. आणि देवा शपथ खरं बोलतच नाही पोलीस, खोटच बोलतो. खोटं जे खपली साक्ष कशावर खपली, खऱ्यावर खपली. हे खोटं जग जे आहे हे खोटं खोट्यावर खपत नाही. अधिष्ठान भगवान परमात्मा खरा. तुका म्हणे तूची खरा, येर वाहू का पसारा. बाकीचा पसारा आहे, आज आहे आणि उद्या नाही याचा भरवसा नाही मला. म्हणून हे अति चंचल. चंचल चंचलावर राहत नाही, चंचल निश्चलावर राहत. याच्याकरता या चंचल जगामध्ये निश्चलाकडे जाण्याची ओढ सर्व साधू संतांची आहे. ज्यांचा विचार जागा झाला त्यांची देखील ओढ निश्चलाकडे जातात. आणि त्या निश्चलाकडे जाण्याकरता
मनसी काही मागा हेची याला अवधारणा म्हणतात. अवधारणा अवधारणा म्हणजे निश्चय, याच्याशिवाय दुसरं नको. काहीचा निश्चय जर नसेल, गडाचे सासवड मी आम्ही सासवडाचं गड नेता गड सासवडीमध्ये दरडोई येते. गोष्ट कोणाचं ते सांगितलं तर जास्त वेगळं विषय बघेल. तेव्हा जसं असं तसं बोलायचं, ज्याप्रमाणे पुढचं असं तसं बोलायचं, याला अवधारणा नाही म्हणा. जसं असं तसं वैकुंठ वाशी खंडारकर महाराजांचा एक दृष्टांत सांगितलं होता. एक गोळा बांधलेला जावई होतं, जावई, आणि त्या जावयाला सासरवाडीचं निमंत्रण आलं. आईनं सांगितलं, बाळ गोळ्यात बघा जाताना पाठरपणाने जाऊ नये, लवून बदलून जाऊ, लवून बदलून जाऊ. प्रकार असा होता, लवून बदलून जावं म्हटल्यामुळे त्याने खाली मान घातली, वाकला आणि चालायला लागला. चालता चालता ज्वारीच्या पिकातला रस्ता आणि योगायोगाने अगोदरच्या रात्री काही चोरांनी ती ज्वारीची लुंगी खोलली होती. शेतकऱ्याने पाहिलं, त्याच्या लक्षात आलं बहुतेक रात्रीतल्या गिरायकातलं हे गिरायक दिसत. त्याला बळवायला सुरुवात केली. बळवायला सुरुवात केल्यानंतर प्रकार असा झाला, आता म्हणलं काय करू, आईनं सांगितलंय लवून बोलून जा, मग चाललो. हे असं नसतं रे बाबा, मोठ्या थाटात जायचं असतं. पुढे गेला, जात असताना पारदी हरण पकडत होती. एक हरिण जाळ्यात अडकलं होतं आणि दुसरं हरिण मोकळं होतं. त्या शेतकऱ्याने त्याला मंत्र दिला होता, जाताना हा हू असं म्हटलंय. शेतकऱ्याला म्हटलं, यांनी हा हो म्हटलं की आपली पाखरं उठतील, आपल्या कामात सांगितलं त्यांनी. मग ते चांगलं चाललं. जाता जाता ते पडक लागलं, त्या पडकात एक हरिण अडकलं होतं, दुसरं पडत होत. अडकणार तो त्याने हा हो केलं, अडकणारा हरिण पळून गेलं. आता ते पारदीत काही सन्मान करते का, फुलाची माळ घालून पकडला आणि खूप पडवायला सुरू. मग कसं जाऊ, एक अडकलं दुसरं कसं अडकलं, एक अडकलं दुसरं कसं अडकलं, असं म्हणत जा. ठीक आहे म्हटलं, असं म्हणत होतो. पुढे चालला. जाता जाता एक सावकार बैलगाडीतून चालला होता आणि पुलाच्या काठी त्याचं एक चाक अडकलं होतं, चिखलात फसलं होतं. आणि हे काय म्हणायला लागले, एक अडकलं दुसरं कसं अडकलं, एक अडकलं दुसरं कसं अडकलं. विचार केला की एवढा बेजार झालोय काढायला, आणि हे म्हणतो एक अडकलं दुसरं कसं अडकलं. मला खूप बडवलं. आणि मला मागून मंत्र दिलाय ना, त्याने सांगितलं तर एक अडकलं दुसरं कसं अडकलं असं म्हणलं. असं नाही म्हणत. मग एक निघालं दुसरं कसं निघालं असं म्हणायचं. आता त्याला काही बोलत होतं मला, त्याचा निश्चित होता. कुठे निघाल्यानंतर पुढे प्रकार असा झाला. एका गावातून चालला होता तो, मग ते म्हणत एक निघालं दुसरं कसं निघालं, एक निघालं दुसरं कसं निघालं. दुर्दैवानं एक प्रीत चालू होत. हे काय म्हणते, एक निघालं दुसरं कसं निघालं. आता जवळची माणसं काय गप्प बसते का, त्याला पकडला, असा बनवला का, आम्हाला मागच्यानं सांगितलं एक अडकलं दुसरं कसं, एक निघालं दुसरं कसं निघालं म्हणून. शेवटी मग त्याने सांगितलं काहीच करू नको, आहे तसं निघालं. दृष्टांत माझा संपला. लोकांच्या बाबतीमध्ये निश्चय नाही, निश्चय नसल्याचं माणसं कशी बिघडली जातात हा प्रकार आहे. तसा जीवनामध्ये निश्चय असतो, हाच निश्चय माझा, निश्चय तुझा. कारण प्रपंचामध्ये निश्चय ही अत्यंत महत्वाची गोष्ट. निश्चयाचे बळ लांबणे हेची अवधारणा म्हणतात. विधी
विश्वास आणि आग्रह हे तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जे आपल्याला करायचं आहे त्याचा विधी पाहिजे. आपल्या मनाने नाही करायचं. दोन गोष्टी मनाने घ्यायचं नाही. मनाने औषध घ्यायचं नाही आणि मनाने परमार्थ करायचं नाही. मनाने परमार्थ केला तर काय होतं? मनोमार्गी गेला ते मुखाला त्याच्याकरता कोणाची तरी आज्ञा लागते, विधी लागतो. दुसरी गोष्ट विश्वास लागतो. आपण ज्या मार्गाने निघालो सोडवेल माझा स्वामी निश्चय. रामाचा प्रसंग आहे. आता सांगत नाही, शक्यतो मी दोन तासाचे आपण ओळखणार आहे, कारण माझा आवाज इतका बसलाय मला. मध्ये दोन कीर्तन थंडीच्या दिवसात केली आणि त्या काळात मृदंगाचार्यांची कृपा म्हणजे इतर नाही बरं का, त्याच्यामुळे आवाज बसला. ते ऑपरेटर सांगत असत आवाज वाढव, आवाज वाढव. त्या बिचाराला काय वाढवू शकत नाही आणि त्याचा परिणाम अपरिचित अभंग जर असला तर लोकांना ऐकण्याकरता जोरात मागतो. त्याचा परिणाम आवाज बसतो. माझा विश्वास ना मी बोलतो तो माझा आवाज आहे असं म्हणून तेव्हा सांगण्याचा मुद्दा आपण थोडक्यात ओळखणार आहोत. तेव्हा विधी, विश्वास आणि आग्रह अशा तीन गोष्टी लागत असतात. हेच देगा पांडुरंगा मला हेच दे. एक पहिल्यांदा हरिदासाच्या घरचा जन्म दे. जन्म दिल्यानंतर त्या जन्मात असं मला काही दे. काय दे? अभंगाच्या तिसऱ्या